निर्मिला हा देह हरिभजनाशी, तयाच्या प्रेमाशी विसरलाशी. आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, निर्मिला हा देह हरिभजनाशी, तयाच्या प्रेमाशी विसरलाशी. दिसणारी जी गोष्ट आहे, जी तयार झालेली आहे, उदाहरणार्थ की आता हा मोबाईल रेकॉर्डिंग करतोय, हे हातामधले हे धागे, हे धागे हातात आले, मोबाईल हातात आले, खुर्ची आली, खुर्चीवरचं कव्हर आलं, नॅपकिन आले, अंगावरचे कपडे आले. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आल्या आणि आपण त्याचा उपभोग घेतो, याचा अर्थ की निश्चितच त्या कोणीतरी निर्माण केल्या. जसं एखादी व्यक्ती आहे, आपल्या कुटुंबाच्या राहण्यासाठी एखादा रिकामा प्लॉट घेतात, म्हणजे निश्चितच तो प्लॉट कोणीतरी तयार केला आहे. पृथ्वी जशी तयार झाली असं म्हणतात, पण ती तयार केली असं म्हटलं तर आकाशात दिसणारा चंद्र तयार झाला, आकाशामध्ये चमकणारे अनंत तारे तयार झाले असं न म्हणता, ताऱ्यांची शोभा वाढावी म्हणून चंद्र तयार केला असं म्हटलं तर, किंवा एकट्या सूर्याला करमलं नसतं अवकाशात, मग तो तयार झाला, पण त्याचा एकाकीपणा पाहून कोणीतरी त्याचं एक मंडल तयार केलं, म्हणजेच कोणीतरी तयार केलं, सूर्यालाही कोणीतरी तयार केलं. तयार झाला म्हणायचं की तयार केलं म्हणायचं, हा मोठा प्रश्न आहे. आकाशगंगा आहे, त्या आकाशगंगेमध्ये करोडो तारे आहेत, हजारो सूर्य आहेत, आणि जेवढे सूर्य आहेत तेवढ्या पृथ्वी असतील. सगळ्याच पृथ्वीवर जीवन असेल असं नाही, काही पृथ्वीवर जीवन असेलही. मग जीवन तयार झालं की केलं? आकाशगंगेमध्ये हजारो सूर्य तयार झाले की सूर्य तयार केले? सूर्याला धरून असणाऱ्या ज्या पृथ्वी आहेत, त्या पृथ्वी तयार झाल्या की तयार केल्या? आपण ज्या आकाशगंगेमध्ये राहतो त्याला मिल्की वे म्हणतात. अजून एक आकाशगंगा आहे, आणि तिसऱ्या आकाशगंगेचा तपास आत्ता मला वाटते 2019 मध्येच वैज्ञानिकांना लागला असेल असा अंदाज आहे, किंवा त्याच्याविषयी काही उल्लेख वाचायला मिळाले होते आणि काही बातम्या ऐकायलाही मिळाल्या होत्या. पण असं समजलं की तिसरी आकाशगंगा आहे. मग ती आकाशगंगा तयार झाली की तयार केली? पृथ्वी हा तप्त गोळा होता आणि तो नंतर शांत झाला. जमीन आली, जमीन पाणी आलं, पहिल्यांदा पाणी आलं, जमीन, मग वनस्पती, पाण्यातले प्राणी, हे सगळं आलं. पण हे तयार झालं की तयार केलं? हा मोठा प्रश्न आहे. मनुष्य जीवन तयार झालं की तयार केलं? मनुष्य जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी
जसं की वृक्ष आहेत, वल्ली आहेत, वनस्पती आहेत, निर्झर आहेत, झरे आहेत, नद्या आहेत, महानद्या आहेत, समुद्र आहे, महासागर आहे. छोट्या छोट्या वनस्पतीपासून तर मोठे मोठे अवाढव्य पसरणारे वृक्ष आहेत. करोडो संख्येमध्ये जलचर प्राणी आहेत, भूचर प्राणी आहेत, खगचर प्राणी आहेत. तयार झाली ती केली प्रश्न आहे. काही तत्वज्ञ असे आहेत की त्या तत्वज्ञाचं म्हणणं असं आहे, तो कदाचित मनुष्य जन्माविषयीचा त्यांना वाटलेला गर्व असेल किंवा मनुष्य जन्माची महानता वर्णन करण्याकरता त्यांनी जे आता मी तुम्हाला सांगणार आहे ते बोलले असतील. पण असं वाटतं की त्याच्यामध्ये काही तर तथ्य आहे. माणसाच्या जन्माविषयी बोलताना बऱ्याचशा फिलॉसॉफरचं म्हणणं असं आहे की ही जी सृष्टी आहे ही तुमच्यासाठी तयार केली. हा जो सूर्य आहे हा तुमच्यासाठी तयार केला आहे. ते झाला असं नाही म्हणत, तो म्हणतात तयार केला. जसं व्यवसाय करणारे लोक, त्यांचं मनोवैज्ञानिक विश्लेषण जबरदस्त असतं. ते काय करतात, एखादं हॉटेल काढतात. हॉटेल थोडंसं गावाच्या बाहेर आतमध्ये असतं किंवा हायवेला थोडंसं आतमध्ये असतं. हॉटेल काढल्यानंतर हॉटेलच्या समोर किंवा बाजूला एखादी बाग तयार करतात. त्याच्यामध्ये हिरवळ असते, लॉन्स असतात. त्या बाजूला गाडीमध्ये हवा भरायचं एक ठिकाण असतं. नंतर ज्यूसचं एक सेंटर असतं. तिथंच कुठेतरी कोपऱ्यामध्ये किंवा दुसऱ्या बाजूला पान टपरी असते पान खायसाठी. आणि तिथंच कुठेतरी विज्ञान तुमच्या दारात असं म्हणून ते काही छोट्या मोठ्या युजफुल गोष्टी असतात विकायला ठेवलेल्या. पण तिथेच मिठाईचंही दुकान असतं, खव्याचा पेढा, अमुकचा पेढा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण त्या ठिकाणी मुलांना खेळायकरता खेळणेही असतात. आता हे जे खेळणे तयार केले, ह्या खेळण्याशी मोठ्या माणसाचा तर काही संबंध नाही. पण लहान मुलगा आला, तो हे खेळणे बघेल आणि तो हे खेळेल. आणि तो जितका वेळ खेळेल तितका वेळ बिझनेसचा फायदा कसा होईल सांगू शकाल? टाइम वाढत जाईल, तेवढी गर्दी दिसते, त्यांना खरेदीला चान्स मिळेल. त्यांचे पुढे खेळेपर्यंत त्यांचे पॅरेंट्स दुसरीकडे येतात. हा मुद्दा बरोबर आहे. मुलं आहेत तोपर्यंत कोण थांबून राहील? आणि ते जर जास्त वेळ थांबतील तर भले आल्या आल्या त्यांनी नाही काही खाल्लं तरी जास्त वेळ थांबल्यानंतर जाता जाता काहीतरी घेतलं. हा, आणि तयार केलेले जे मटेरियल आहे त्याचे फोटो जर डिस्प्ले केले, त्यांच्यासाठी असतं ते, पण ते डिस्प्ले केले तर ते डिस्प्ले पाहून इच्छा तयार होते की नाही की इथं उत्तप्पा छान मिळतो. ते तयार केलेलं असतंच की कोणीतरी यावं हे खावं. पण हे खाण्याकरता खाणारा जास्तीत जास्त प्रमाणात इथे येऊन थांबला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन हे खाल्लं पाहिजे. ते जेवढं खातील तेवढा व्यवसाय चांगला. याच्या मागे तो व्यवसाय करणारा जो आहे तो मनोविज्ञान वापरतो मनुष्याचं. आणि मनुष्याचं मनोविज्ञान कसं आहे की खाण्याच्या ठिकाणी ऍक्च्युअली एक चांगलं रेस्टॉरंट आहे, पण त्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये सुद्धा मुलांचे खेळणे काय गरज आहे? समोरच घोडे ठेवायचे, झोके ठेवायचे, किंवा प्रेमी युगलांना बसण्याकरता एकांतात बाकं ठेवायचे. या गोष्टीचा खाण्याशी काय संबंध आहे? पण हे मनोविज्ञान आहे आणि ते मनोविज्ञान त्यांनी हेरलेलं असतं. मग हे बाकडे कशासाठी आहे? तर आमंत्रण आहे ते खाणाऱ्यांना.
मुलांसाठी ठेवलेले खेळणे कशा करताय, तर मुलांना खेळायसाठी आमंत्रण आहे, पण मुलांच्या सोबत येणाऱ्या पालकांना खाण्यासाठी आमंत्रण आहे. म्हणजे हे सगळं मुलांसाठी आहे, मुलांच्या पालकांसाठी आहे, जाणाऱ्या येणाऱ्यासाठी आहे, पांथस्तासाठी आहे, आपला जाणाऱ्यासाठी आहे, डाऊनला जाणाऱ्यासाठी. हॉटेलची निर्मिती कशासाठी होते? खाणाऱ्यासाठी. म्हणजे निर्माण करणारा कोणीतरी आहे. जरी ते खाणाऱ्यासाठी आहे तरी निर्माण करणारा कोणीतरी आहे. मग काही तत्वज्ञांचं म्हणणं असं आहे की पूर्ण सृष्टीच तुमच्यासाठी तयार केली आहे. सकाळचा जो सूर्योदय होतो तो सूर्योदय तुमच्यासाठी आहे. यात शंका नाही की माथ्यावर जरी सूर्य आला तरी आमची झोप होत नाही, तो भाग वेगळा. पण रोजचा येणारा सूर्य तुमच्यासाठी आहे. तो तुमच्या बंद दारावर त्याच्या किरणांनी थाप मारतो, पण आमच्या दारांना 3-4 कड्या असल्यामुळे नाही उघडला. सूर्य निघाल्यानंतर जो आनंद पक्ष्यांना होतो, त्या पक्ष्यांचं ओरडणं तुमच्या करता आहे. ते सूर्य निघाला म्हणून जरी ओरडत असले, परंतु तुमच्यासाठी आहे. फिलॉसॉफरचं हे म्हणणं जरा खूप छान वाटतं की कदाचित या गोष्टीला खूप लोक सहमत होतील की हो, हे खरंच आमच्यासाठी आहे. त्यांचं ते मंजूर चिवचिव करणं, कोकिळेचं कुठून तरी कू कू ऐकायला येणं, आणि सकाळची मस्त थंडगार मंद वाऱ्याची झुळूक, त्याच्यावर डोलणारे बाहेरचे झाडं, छोटे छोटे वृक्ष, छोटे छोटे रोपं, फुलांचे झाडं, हळूचकन एखादं आलं की तिकडे झुकून जातात. इकडनं हवा आली की पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला, जशी हवा येईल तसं. त्यांचं स्वतःचं काही मत नाही आहे. फिलॉसॉफरचं म्हणणं आहे असं आहे की ते सुद्धा तुमच्यासाठी, की तुम्ही त्यातून शिकून घ्या की हे कसे मस्तीत आहेत. हे चिंता नाही करत की मला दक्षिणेकडे झुकायचं होतं, पण हा हवा जो झोक आहे ना तो उत्तरेकडे. त्यांना काही तक्रार नाही आहे. तक्रार आपल्याला आहे की हवा आहे ना. आर्किटेक्चर सांगत होता की इकडनं खिडकी ठेवू नका, हवा येणार नाही, पण आम्ही इकडनं ठेवली आणि हवा येते. आणि एखाद दिवशी नाही आली की मग लगेच म्हणतात, तरी तो म्हणतच होता बरं का इकडनं ठेवू नका. अरे पण 6 महिने उत्तरायण असतं, 6 महिने दक्षिणायन असतं. दक्षिणायनमध्ये दक्षिणेकडे गरमी होईल, उत्तरायणमध्ये उत्तरेकडे गरमी होईल. हे तर चालूच राहील. पक्ष्यांचा चिवचिवाट, पक्ष्यांचं मधुर गाणं तुमच्यासाठी आहे. झाडाचं डोलणं तुमच्यासाठी आहे. सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं अस्त होणं हे फक्त पृथ्वीने खास तुमच्यासाठी केलंय. सूर्य आहे तसाच आहे. सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं अस्त होणं हे व्यावहारिक शब्द आहेत, पण तुम्हाला त्यातलं अंतिम सत्य जर माहिती करून घ्यायचं असेल तर ना कधी सूर्याचा अस्त होतो, ना कधी उदय होतो. कधीच नाही होत सूर्याचा अस्त आणि उदय. मग हा भास होतो कशामुळे? कशामुळे होतो? पृथ्वीच्या भ्रमणामुळे भास होतो. तत्वज्ञ जो आहे तो स्थिर उभा आहे आणि त्याला असं वाटतं की हे सगळं माणसासाठी आहे. आणि माणूस पृथ्वीसारखा भ्रमित अवस्थेत असल्यामुळे, पृथ्वी जशी भ्रमण करते तसा माणूस भ्रमित अवस्थेत आहे, म्हणून त्याला स्थिर सूर्याचा पता नाही लागत. म्हणून त्याचा भ्रम होतो की आता सूर्य उदय झाला, आता सूर्याचा अस्त झाला. पण हा खूप मोठा भ्रम आहे. पण पृथ्वीचं फिरणंही तुमच्यासाठी आहे, कारण त्याच्यामुळे सूर्याचा उदय आणि अस्ताचा अनुभव घेता येतो. सनसेटचे फोटो नाही का? इव्हिनिंग पॉइंटला जाऊन माथेरानला गेले, महाबळेश्वरला गेले, तळजाईला गेले पुण्यातली, किंवा एखाद्या अभयारण्यात गेले. उगवता सूर्य तर बहुतेकच आपल्या नशिबात नसतो, पण अस्ताच्या सूर्याचे तर कितीतरी फोटो काढतात.
होता आता बहुतेकच आम्ही पाहिला असेल की नाही. लोक सांगतात सुबह बहुत अच्छी होती, त्यामुळे आम्ही ऐकू नये. पण ते आमच्यासाठी आहे हे आम्हाला माहित नव्हतं. पण मग झोपही तर आमच्यासाठी आहे असंही काही म्हणतील की तुम्हीच तर म्हणता सगळं काही तुमच्यासाठी आहे, तर मग ती सकाळची साखर बहुत झोप ती सुद्धा आमच्यासाठी आहे. मग उगवता सूर्य थोडा मागे, कारण तो येईल, पुढचे वर्ष आहे, अजून जीवन आहे तोपर्यंत तो येत राहील, कधीतरी त्याला बघू. पण साखर झोपेचं काय, ती आमच्यासाठी आहे. वेगवेगळे खाद्यपदार्थ आमच्यासाठी आहे. तत्वज्ञ म्हणतात हे तुमच्यासाठी आहे. हा एक विचार आहे की हे तुमच्यासाठी आहे. पण हा विचार जरा बरा वाटतो की परमात्म्याने खरंच असं केलं असेल. जसं एखादा पिता आपल्या आवडत्या मुलासाठी सगळं काही करतो, तो निर्माण करत राहतो. जे मुलांना माहीत नसतं हे सुद्धा तो निर्माण करून ठेवतो की हे मुलाला पुढे लागेल. या पृथ्वीवर मनुष्य जीवन आल्यानंतर त्या मनुष्य जीवनामध्ये कधीतरी आजार येतील, रोग येतील, त्याची व्यवस्था म्हणून त्याच वेळेला वेगवेगळ्या वनस्पतीचे झाडं निर्माण केले. शतावरी आली, शंखपुष्पे आली, अश्वगंधा आली, गोखरू आलं, बसनाग आलं, ब्राह्मी आली, जटामाशी, सुंठ, हळद, कवती चहा, तुळशी, हे सगळे का बरं आले की हे माझ्या मुलांना लागेल. तो परमपिता परमेश्वर आहे असं जर धरलं आणि परमपिता परमेश्वराचे या पृथ्वीवर सगळी मनुष्य जाती, इवन पशु पक्षी प्राणी, जलचर खगचर भूचर हे सगळे प्राणी जर त्याचे पुत्र आहेत असं धरलं तर पुत्रांची काळजी म्हणून हे सगळी व्यवस्था करून ठेवली. तर असा तो एक प्लॉट आहे की जो एखाद्या व्यक्तीने घेतला आपल्या मुलासाठी. म्हणजे आता हे एवढी सृष्टी तयार झाली ही कोणासाठी तरी, मग कोणासाठी झाली ही, मुलासाठी झाली. ठीक आहे, मुलासाठी केली किंवा झाली, केली की झाली या शब्दामध्ये जर नाही पडले तर एक गोष्ट मात्र पक्की आहे की करणारा कोणीतरी आहे, हे तर पक्क आहे. प्लॉट तयार झाला की केला ह्या वादामध्ये नाही पडले, यातून एक गोष्ट तर निश्चित आहे की कोणीतरी करणार आहे. जर पृथ्वी पहिल्यांदा गरम होती, तो गोळा जर तप्त होता आणि तो तुटला, आपोआप तुटला की तोडला गेला, आणि तुटल्यानंतर शांत झाला कसा, शांत झाले तर पाणी निर्माण झालं कसं, म्हणजे हे केल्यासारखं आहे. आणि केल्यासारखं जर आहे, केलं ह्या गोष्टीवर जास्त मत पडतं. तुम्हाला काय वाटतं, केलं की झालं? बहुतांशी इथे तुम्ही जेवढे 10-12 लोक आहेत, तुमचं मत जास्त तिकडेच आहे ना की केलं म्हणून. मग ते केलं तर तो कोण आहे? आणि त्याने जर आमच्याशी एवढी काळजी घेऊन हे सगळं केलं की आमचं आरोग्य खराब होईल, अगोदरच वनस्पती तयार केल्या, अगोदरच आयुर्वेद तयार केला, अगोदरच धन्वंतरी आली. त्यांना माहित होतं की उन्हाळ्यामध्ये लोकांना गरमी होणार आहे, इलेक्ट्रिसिटीचा शोध लावायला लावला, ते बुद्धी दिली असेल. चाणक्य आला, तिकडे आईन्स्टाईन आला, पायथागोरस आला, न्यूटन आला. हे तयार केले असतील की तुम्ही या आणि मनुष्य जीवनाला सुखी करण्याकरता हे सगळं करा, है ना. आणि मनुष्य जीवनाला सुखी करण्याकरता त्यांना तयार केलं. म्हणजे एक गोष्ट आहे की कोणीतरी तयार करणारा आहे, आणि तो कोणीतरी जो तयार करणारा आहे तो इतका केअर टेकिंग आहे की तुम्हाला पुढे काय लागणार आहे ते अगोदरच होत असतं. फक्त कधी कधी आपला समज गैरसमज होतो. जसं की लहान मुलं आहेत आणि आता बिस्किटाचे खूप प्रकार निघाले, चॉकलेटचे खूप प्रकार निघाले. तर सुरुवातीला मुलाची आवडी म्हणून आई वडील स्वतःहून आणून देतात, पण जेव्हा मुलगा तक्रार करतो की
डाव्या बाजूला वरचा दात दुखतोय, किंवा समजदार आई वडील, आता इथं आई वडील समजदार असं बोललोय, ज्याने हे सगळं तयार केलं आहे, ज्याने ते समजदार आणि असमजदार आई वडील तयार केले, तर त्या गोष्टी मात्र आई वडील म्हणून त्याने तयार केले होते. समज असणं आणि असमज असणं हा त्यांच्या दिलेल्या बुद्धीच्या वापरावर अवलंबून आहे. हे थोडंसं क्लिष्ट आहे, पण समजून घ्या. पण ज्याचे समजदार आई वडील आहे ते काय करतात, पहिल्यापासूनच पाहुण्यांनी जरी मुलासाठी चॉकलेट बिस्किट आणलं तर ते विचारतात काय आहे, तो म्हणतो नाही आता हे नवीन जरा नेस्लेचं चॉकलेट निघालेलं आहे, नका देऊ. देणाराला रोखतात. त्या ठिकाणी बाकीचे जर लोक असले तर ते काय म्हणतात, त्यांच्या मनामध्ये विचार काय येतो, काय मुलासाठी आणलेलं आहे, खाऊ द्यायचं, हेच वय आहे ना. आता इथं ही घटना थोडीशी सावधानीने समजून घ्या की बाप म्हणतो नको देऊ, बाकीचे किंवा घरातली मावशी किंवा असे जे ऊत आणणारा प्रेमाचा ऊत आहे की नाही आहे ते अजूनही माहिती नाही, पण खूपच ऊत असतो असं काही आलं की खाऊ द्या ना, काय होतं. आणि मग तो म्हणतो नाही, कारण ते त्याच्या हिताचं नाही आहे, तुमच्याकडे राहू द्या किंवा माझ्याकडे देऊन द्या. एक तर स्वतःच्या ताब्यात घेतो आणि ठेवून देतो. तो म्हणतो नाही, त्याला नाही द्यायचं. ती गोष्ट जर 15 दिवसांनी मुलाला कळली तर मुलाचा प्रतिसाद कसा असेल बापाविषयी सांग. हे आपल्याला कोणत्या पण गोष्टी नाहीच बोलतात. आता तू तो वडील आहे, तू सांग, तू केलं असेल ना असं कधी मारतातच काही असो, परंतु तू कधीतरी तर असं केलं असेल की त्यांनी मागितलं तर लवकर नाही आणलं, उशिरा आणलं, किंवा आणलं तर थोडंच आणलं, काही तर केलं असेल. हा, पण काही तर केलं असेल ना. ते कशासाठी, त्यांच्या हेल्थसाठी. हा, पण केलं असेल ना. काय केलं एखादं सांग. सारखं चॉकलेट खाल्लं तर तसं ताप दुखतं, मग मी त्याला सांगायचं आता नाही, एकच घ्यायचं. मग ते त्यांनी 2 वेळेस त्यांच्याकडूनच घेऊन जातो, जास्त देऊन टाकलेत त्याला. मग त्याशी त्यांनी खूप खाल्ले, पप्पा इथे दुखतंय, म्हटलं मग आता जाऊ म्हटलं आपण डॉक्टरकडे. मग त्याला ते कळलं की मी आम्ही जास्त खाल्लं, एकदा तो प्रयोगच केला, म्हटलं खा सगळेच. म्हणजे बघ, कधी कधी परमपिता परमात्मा असंच करतो की माणूस जर एखाद्या गोष्टीचा ध्यासच धरायला लागला तर त्याला इतकं देऊन टाकतो, त्याने धनाचा ध्यास घेतला, त्याला इतकं धन देऊन टाकतो की पूर्ण रोजचा दिवस सुद्धा 2-3 वेळा इन्शुलिन घेतल्याशिवाय खाऊ शकत नाही. हा, घेऊ घे, मग धन मांगताय क्या, ले लो, पण मग हे त्याच्या सोबत घे. तर हा जो कोणीतरी परमपिता असाय ज्याला येशू ख्रिस्त आकाशातला बाप म्हणतो, की तो सगळं तयार करतो. आता तुम्ही मागितल्यावर तुम्हाला मिळालं त्याच्यामध्ये जास्त आनंद आहे की तुम्हाला पुढे काही लागेल यासाठी तरतूद केली, आणि जशी जशी तुमची आवश्यकता असेल तुम्ही न मागता तुम्हाला दिलं. या दोघांमध्ये तुम्हाला कोणतं चांगलं वाटतं? न मागता दिलेलं. पण मग आपण वाट पाहतो का कधी कधी मिळायची? काही वेळा वस्तू मिळवाय करता अटी शर्ती असतात की नाही? हो. सांग कोणती असते? आताच मला फोन घ्यायचा होता, तर ते म्हणे की आपण जुलै नंतर बघू. आता म्हणजे 2-3 महिना पहिले चालू होतं की जुलै नंतर घेऊ, म्हणजे मग तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी घेऊ, म्हणजे तेवढ्या दिवसाची. आणि आधी 10वीच्या वेळेस जेव्हा हे होतं तेव्हा 75% वर पडले तर फोन घेऊन अशी अटी शर्तीवर होतं की नाही? हो. म्हणजे न मागता मिळालेलं तुम्ही म्हणता बेस्ट. मग आता काय कराल? मिळायची वाट बघाल की मागाल?
आघाडी म्हणतो मागू. मिळायची वाट बघाल म्हणजे घाई नाही करणार. नक्की बघा बरं, नाहीतर शब्द देऊन फसून जा. सध्या उपक्रम चालू आहे, काहीतरी होऊ शकतं ते पण तेवढंच अपेक्षा राहते का की मिळायला पाहिजे. मिळायला पाहिजे, पण गंमत अशी आहे की वाट बघणं जास्त महत्वाची आहे की मिळायला पाहिजे ते महत्वाचं आहे. आता बघ ना, आपली किती सोय केलेली आहे की काय नाही आहे परमेश्वराने निर्माण केलेलं. किती विचार केला असेल, किंवा माणसाला काही फुलं लागतील जे फक्त सजावटीसाठी असतील, आणि काही फुलं लागतील की जे फक्त सुगंधासाठी असतील, अत्तर तयार करायकरता असेल, सुगंधी द्रव्य तयार करायकरता असेल, आणि काही फुलं लागतील की जे शब्द न वापरता संदेश देणारे असतील. असं कोणतं फुल आहे की शब्द न वापरता संदेश देतात? कोणतं फुल आहे? नाही, तू कन्फर्म आहे ना? पण कळालं, नंतर कळालं आपण कन्फर्म की ते तुम्ही असं दिलं, आणि त्यातल्या त्यातही जर तुम्ही त्याला गुडघ्यावर बसून कलर पण रेड कलर पाहिजे. हेच सांगतोय की काही फुलं संदेश देण्याकरता आहे की तुम्ही एकही शब्द बोलू नका, पण ते फक्त द्या. पण ते काही फुलं असे आहे की जे गुलकंद तयार करायसाठी आहे. काही फुलं असे आहे जे सुगंधी द्रव्य अत्तर बनतं वेगवेगळ्या टाईपचं. पण काही फुलं असे आहेत की ते संदेश वाहत आहेत. आता तुमचा जसा संदेश असेल तसं तुम्हाला ते द्यावं लागेल. है ना? नानक एका गावामध्ये गेले. विद्वान लोकांचं गाव होतं आणि सगळे फिलॉसॉफी वाले होते. ते गावाच्या बाहेर थांबले होते. त्यांना कळालं की नानक आलेले आहे आणि नावाजलेली व्यक्ती आहे, एनलाइटेड पर्सन आहे. त्यांनी काय केलं? कटोरे होते, पंजाब मधली गोष्ट आहे, असे मोठे कटोरे होते. त्या कटोऱ्यामध्ये दूध भरलं आणि आपल्या नोकराकडून नानकाकडे पाठवलं. कटोराभर दूध नानकाजवळ आलं. नानकाचे काही सोबतचे 1-2 शिष्य बसलेले होते. त्यांनी बघितलं, म्हणे महाराज हे काय आहे? नानक म्हणाले थोडं थांब. त्यांना कोणीतरी असे उंजळभर फुलं दिले होते आणि त्यामध्ये चांदणीचं फूल, चांदणीचं फूल माहिती आहे तुम्हाला? ते चांदणीचं फूल त्यांनी उचललं आणि त्या दुधावर ठेवलं आणि त्यांनी सांगितलं घेऊन जा. तो कटोरा घेऊन त्या लोकांकडे गेला. ज्यांनी तो दुधाचा कटोरा पाठवला होता त्यांनी ते पाहिलं, हसून दिलं. आता यांनी दूध पाठवलं आणि त्यांनी त्या दुधावर एक चांदणीचं फूल ठेवून पाठवून दिलं. झालं, कोणीच काही बोललं नाही. आणि मग काही दिवस ते त्या गावात राहिले. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडचे हैराण होते. जो नेणारा होता त्याने ती गोष्ट सांगितली की आमच्याकडे तर सगळा मुख सिनेमाच आहे. म्हणे काय? म्हणे हे काय दूध भरून देतात, तो काय फुल टाकून देतो, काय चाललाय म्हणे. बोलत कोणीच नाही. नानकाजवळचे लोक म्हणे काय महाराज, काय समजायचं आहे? नानकाने सांगितलं की दुधाचा कटोरा भरून आला. त्यांचा संदेश होता
की तुमच्यासाठी आमच्याकडे जागा नाही आहे. आमच्याकडे मुळातच सगळे विद्वान आणि पौष्टिक विचारवाले लोक आहेत. दूध आणि कटोरा आहे तो धातूचा, तो मजबूत आहे, म्हणजे जे आहे ते मजबूत आहे आणि पूर्ण आहे. त्यामुळे तुमची गरज नाहीये. तुम्ही इथे थांबू नका. नानकाने चांदणीचं फूल टाकून त्याला दिलं. नानक म्हणाले की मी त्यांना सांगितलं की तुम्ही पूर्ण भरलेले आहात, तुमच्या भरण्यातली मी जागाच घेणार नाही, मी अलगद तरंगून जाईल. म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार आहे. ते चांदणीचं फूल टाकल्यामुळे नाही ते दूध वाढलं, ना ते काही गडबड झाली. ते वरच्यावर तरंगत होतं, ना ते डुबलं पाण्यात त्या दुधामध्ये, ना खाली गेलं. दुधाचा आणि पाण्याचा गुणधर्म असा आहे की तुम्ही जर एखादं बेलाचं पान ओलं न करता पाण्यावर टाकलं तर ते वरच्यावर जाऊ शकतं, पण ओलं करून टाकलं डायरेक्ट तळाशी जाईल. यांनी फूल वरच्यावर ठेवलं होतं, ते ओलं झालंच नाही. तिकडच्या लोकांनी जेव्हा त्यांना विचारलं असेल की तुम्ही कटोरावर दूध पाठवलं, काय अर्थ आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला पाठवलं की तुम्ही विद्वान असाल, पण आमच्याकडे विद्वत्ता इतकी आहे आणि व्हेरियस टाईपचे लोक आहेत, तुमची गरज नाही. मग ते त्याने फूल टाकून तुम्हाला पाठवलं. तो म्हणे की त्याने सांगितलं की मी तुमच्यासाठी काहीच नाही करणार आहे, मी तरंगून जाईल, तुमची विद्वत्ता जशीच्या तशीच राहील, मी त्याला काही नाही करणार, मी वर तरंगून जाईल. म्हणजे मी तुमच्याशी वादविवाद करणारच नाही, मी तुमची मतं फोडायसाठी आलेलोच नाहीये. त्यांना धाक उभा राहिला होता की एवढा मोठा प्रसिद्ध माणूस आहे, हा काहीतरी विषय काढील आणि आपल्याकडे गडबड होईल. असं ते संदेश. तर काही फुलं आहेत, जसं पांढरे फुलं आहे, ते शांतीचा संदेश देतात. पण रेड रोज आहे, तो प्रेमाचा संदेश आहे. आणि त्यातल्या त्यात एखाद्या स्त्री समोर तुम्ही जेव्हा गुढी टेकून ऑफर करता एक फुल, तरी ती मोठी किमया असते. आणि त्या रोज डे मधला तो एक दिवस असतो, त्या दिवसाला काय म्हणतात तुम्हाला चांगलं माहिती आहे. कोण सांगतं फक्त सांगा तुमच्या. व्हॅलेंटाईन डे. त्या 7 दिवसातला तो दिवस. रोज ते हा? तो आहे प्रपोज डे. तुम्ही शब्दाने काहीच बोलायचं नाही, तुम्ही गुडघ्यावर बसायचं आणि फूल कोणत्याही तऱ्हेची तुमच्या विरुद्ध पोलीस कारवाई होत नाही. संदेश आहे, संदेश पोहोचला. आणि जर का त्या फुलाचा स्वीकार झाला तर संदेश पोहोचला आणि संदेश स्वीकारला, दोन्ही गोष्टी. यातली मजा अशी आहे की परमात्म्याने हे सगळं आपल्यासाठी बनवून ठेवलं, हे त्याचं प्रेम आहे. मागितलं नव्हतं, ज्या गोष्टी मागितल्या नव्हत्या त्याही बनवल्या. कडुनिंबाचं झाड बनवून ठेवलं. लोकांना काय वाटलं असेल की हे कडुनिंब काय कामाचं आहे. परंतु जेव्हा शरीरामध्ये उष्णता वाढते त्यावेळेला कडू रस हा जास्त फायदेशीर असतो, ना की शीतरस. शीतरसामध्ये काकडी आहे, पण तो उपयोगाचा नाही आहे. त्याला मारणारा कडू रस आहे, आम्ल रसही नाही. खेड्यामध्ये आम्ही पाहिलं होतं की ज्या वेळेला एखादं कोणीतरी मृत झाला आणि त्याला स्मशानात सोडून आले की आल्यानंतर ते सगळ्यात पहिले दर्शनासाठी मंदिरात यायचे. आतमध्ये नव्हते येत कोणी, पण मंदिराच्या बाहेर कडुनिंबाचं झाड असायचं, त्याची पानं तोडायचे आणि 3-3, 4-4 पानं चावायचे आणि मग नदीवर किंवा विहिरीवर हातपाय धुवून मग घरी जायचे आणि घरी स्नान करायचे.
की त्या प्रेताला पोचून आल्यानंतर त्याचा काही बॅक्टेरिया असेल तर त्या बॅक्टेरियापासून कोणालाच त्रास नको म्हणून ते पानं चावून चावून खायचे. ही गोष्ट अगोदर बनवल्या गेली कडुनिंबाच्या झाडाची आणि नंतर त्याचा उपयोग आला. पण उपयोगही आला तर कोणाला तरी ती बुद्धी झाली की याचा गुण असा आहे. त्याच्याकरता खास वेगवेगळ्या तऱ्हेच्या गोष्टी तयार झाल्या. आयुर्वेदामध्ये तर किती प्रकार तयार झाले. आयुर्वेदामधला एक जण असा होता, त्याने एक विचार असा केला की जर तूप तयार केलंय भगवंताने आणि शरीरही तयार केलंय आणि तुमच्याकडे तूप नाहीये तर कर्ज घ्या आणि कर्ज घेऊन तूप प्या. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, म्हणजे कर्ज घेऊन तूप प्या. कारण ह्या दोन गोष्टी तुमच्याकरता आहे. परंतु परमेश्वराने हे सगळं निर्माण केल्यानंतर त्यातून वेगवेगळ्या तऱ्हेच्या ज्या संकल्पना आल्या की शरीर आहे, मग आता मरायच्या आत सगळी हौसमौज करून घ्या, ती हौसमौज करून घ्या असा एक विचार झाला की खा प्यान मजा करा. मग ती एक जमात तयार झाली. भगवंताने हे सगळं तयार केलं ऍडव्हान्स मध्ये तुमच्यासाठी. पण मग त्यातून असा एक लोकांनी आपल्या बुद्धीचा वापर केला की मरायचंच आहे तर खाऊन पिऊन मरू. खाऊन प्यायला लागले, दुनियाभरचे रोग शरीरात, कारण खाया प्यायला लागले, मौजच करायची आहे. सम्यक विचार राहिलाच नाही की परमेश्वराने हे बॅलन्स साठी दिलाय की ह्या सगळं सांभाळून करायचं. तसं नाही. जसं महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना जनरली मनात असं वाटत असतं की हे 5 वर्षच आनंदाचे आहे, नंतर नाही आहे. मग नंतर जर आनंद नाही आहे तर मग विवाह का करता? मजा करून घ्या म्हणतात, कुठे पुस्तक वाचत बसले. तुम्ही जर अभ्यास करत असले तर काय तुम्हाला अभ्यास करता करता उठून नेलं नाही पोरांनी? चार वर्षामध्ये जर प्रसंग मोजून काढले तर तेवढे वेळा तर तुम्ही कॉलेजलाही गेले नाही, इतके वेळा उठून गेले अभ्यास करता करता. तो एक विचार आहे. परंतु आज हे जीवन आहे आणि आज हातपाय नीट आहे, बुद्धी शाबूत आहे, तर शिकून घेऊ असा विचार करणारा ग्रुप नाही तयार झाला. मजा करून घेऊ असा विचार करणारा ग्रुप तयार झाला आणि भोगाकडे जास्त गेला. भोग चुकीचे नाहीये. परमात्म्याने भोग जर तयार केले तर ते चुकीचे नाहीये, परंतु त्याचा समतोल नाही साधला गेला, एकच भाग पकडला गेला. जसं या सृष्टीमध्ये एक जीव दुसऱ्याचं खाणं आहे. उंदीर आहे ते जमिनीतले किडे खातात, उंदरांना मांजर खाते, मांजरीला कुत्रा, कुत्र्याला ते लांडगे कोल्हे, कोल्ह्यांना वाघ, वाघाला शिंग, अशी सिरीज होऊ शकेल. म्हणजे एकामेकासाठी एकमेक तयार केलेले आहे. त्यांचं पोट भरण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु विचार जो आहे तो समतोलाचा नाही राहिला आणि बुद्धी देऊन टाकल्यावर, स्वातंत्र्य दिलं की आता तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं. जसं तुम्ही मॉलमध्ये गेले, सगळ्या तऱ्हेचे दुकानं असतात, वाईन शॉप पासून कपड्याच्या शॉप पर्यंत, फार तुमच्या पीटरसन पासून तर रिलायन्स पर्यंत सगळं असतं. पण तुम्हाला जर चप्पल घ्यायची आहे तर कितीही भारी ऑफर असली कपड्याची तरी कपड्याच्या दुकानावर लक्ष जातं का? जातं का दुकानावर लक्ष? पण माणूस काय करतो, माणसाला परमपित्या परमेश्वराचं प्रेमच कळालं नाही. आणि महापुरुषांचं म्हणणं असं आहे, तो भारतातला असू द्या नाही तर जगातला असू द्या, त्यांचं म्हणणं असं आहे की जर हा देह निर्माण झाला आणि निर्मिला असं म्हणतो तर निर्माण करणारा कोणीतरी आहे. आणि तो कोण आहे? त्याचं जे प्रेम आहे आमच्याविषयी त्या प्रेमाला विसरला म्हणून हा त्रास आहे. मनुष्य दुःखी का आहे तर त्याच्या प्रेमाला विसरलाय कोणीतरी आहे. आणि माणूस
गंमत काय करतो माहित आहे का? मोठी गंमत करतो माणूस. स्टँडर्ड कंपनीचं दुकान होतं आणि चप्पल घ्यायला एक स्त्री त्या दुकानात गेली. तिच्यासोबत मुलगा होता. दोघं गेले. त्यावेळेला काही असं नव्हतं की चप्पल बाहेर काढा. आता जसे शोरूम आहे की तुम्ही चप्पल घालूनच जाऊ शकता आतमध्ये. आणि चप्पल काढून बसली. मग तो एक एक दाखवायला लागला. आता इथं बसलोय आणि तुम्ही चप्पल काढली. तुमच्या समोर ते आणलं मोजमापाचं. तुमचं ते मोजमाप झालं. किती नंबरचा लागणार आहे बूट चप्पल, किती नंबरची लागणार आहे ते बघतात ना. आणि ते बघितल्यानंतर त्याने सांगितलं तुम्हाला कशी पाहिजे. मग तिथं शो मध्ये ठेवलेले असतात. मग ती दाखवा, ही दाखवा, ही दाखवा. पहिली चप्पल आणली तर तुम्ही जी चप्पल काढली अर्थात ती तिचं जागेवर राहील का? काय होईल मग? हा, ती बाजूला होईल. मग दुसरी आणली, मग ती अजून बाजूला गेली है ना. असं करत करत भरपूर चपला. मुलगाही वैतागायला लागला. अर्धा तास झाला, 1 तास झाला. मग त्याने सांगितलं की असं नाही, तुमच्याकडे आता हे चप्पल जाऊ द्या, पण काही नवीन सँडल्स आले आहेत. सँडल्स दाखवू. सँडल्सही गेले. मग बिना अंगठ्याच्या चपला आहेत का? बिना अंगठ्याच्या चपला आल्या. सगळं काही झालं. तो दाखवणारा जो होता तो तिने म्हटलं की मला दाखव, की उठला की दाखव. त्याने आळस नाही केला. शेवटी तिने सांगितलं की ती चप्पल दाखव. ती चप्पल दाखवली. ती घातली. ही चांगली आहे म्हणे. त्याने सांगितलं मॅडम ही तुम्हीच घालून आली होती. ही इथली नाहीये. ही चप्पल तुम्हीच घालून आले होते. फक्त हे दाखवण्यामध्ये ती तुमच्यापासून लांब गेली. आणि आता तुम्ही म्हणता ती दाखवा आणि पायात घातली तर म्हणे हीच चांगली आहे. एक्झॅक्टली माणूस असं करतो. जी चप्पल घालून जातो ना, मग परमात्मा नवीन नवीन दाखवत असतो. हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. आणि ते पाहण्यामध्ये आपली चप्पल आपल्यापासून दूर जाते. आणि मग ज्या वेळेला तो म्हणतो की ती दाखवा, ती पायात आली. फक्त इथं काय होत आहे की इथं दुकानदार बोलणारा असल्यामुळे तो सांगतो तरी की ही तुम्हीच घालून आले. परमात्मा सांगत नाही. तो म्हणतो हे तूच करून आणला होता, आता तूच चॉईस केली काय, भोगत बेस. कारण त्याचीच सरकून गेलेली असते ती तिथे नवीनच्या शोधात. तर समजून असं घ्यायचं आहे ह्या गोष्टीवरून की जर का देह निर्माण झाला आणि तो हरिभजनासाठी निर्माण झाला तर मग गंमत कुठे झाली. जर तो निर्मिला असं म्हटलेलं आहे तर निर्माण करणारा कोणीतरी आहे. मग तो जो निर्माण करणार आहे तो फक्त असं प्रत्यक्षात बॉडी स्वरूपात आम्ही नाही दाखवू शकत, बघू शकत, पण त्याचं जे प्रेम आहे ते तर अनुभवू शकतो. आता ह्या दुसऱ्या लाईन मध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्या प्रेमाला विसरला. म्हणजे काय झालं की त्याच्या प्रेमाचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. विसरला म्हणजे काय, याचा अर्थ अनुभव घेतलाय आणि आता तुम्ही त्याच्या प्रेमाला विसरले. आणि परमात्म्याच्या प्रेमाला विसरणं हे माणसाच्या जीवनातली काही नवीन गोष्ट नाहीये. लहानपणी तुम्ही काय खेळत होते, काय खेळत होता तू लहानपणी? खेळणी. हा ना, काय काय होते काय? हं? लहानपणी गाडी. गाडी. तू? गिटार होती छोटीशी खेळायला. गाडी नव्हता खेळ. गाडी. हा, तू? भरपूर खेळ होते. आपण
एकच सांगायचं आहे त्याला काही. भोवरे गोट्या. तर कुकर शिकायचं जास्त किंवा मग आपला क्रिकेट फुटबॉल. गाडी हं? गाडी गाडी लाकडी नदी वगैरे होतं. आत्ता ह्या 2018 पासून किती वेळा ट्रेन खेळलाय? मॅक्सिमम 3 इयर्स हा एक स्टँडर्ड टाइम आहे ना. 3 वर्षापासून किती वेळा तू चेंडू खेळलाय? गाडी किती वेळा खेळलाय 3 वर्षात? नाही खेळला. आता काय झालं, त्याच्यावरचं प्रेम शिफ्ट झालं. आता ती आवड नाही राहिली. पहिले होती की गाडीवरचं प्रेम असं होतं की ती उशाशी घेऊन तुम्ही झोपले असाल, कोणी घेऊन जाईल, किंवा दिसली नाही तर खाणं सोडून ते खेळत बसले असाल. काय झालं नाही असं कधी? जबरदस्ती तुम्हाला खायला उचलून नाही नेलं की बस झालं खेळणं म्हणून, पुरे झालं. आता इतका वेळ खेळत होता, उचलून नेलेलं आहे ना खायसाठी. पण आता 3 वर्षामध्ये कायदेशीर 3 इयर्स म्हणतात की तुमचं एखाद्याशी देणं असलं आणि त्याने जर 3 वर्ष नाही मागितलं तर ते काही तुमच्यावर बंधन नाही, किंवा ते वाईप ऑफ होतं. बरोबर ना? की तुम्ही 3 वर्षाच्या आतमध्येच केस टाकायला पाहिजे होते. एक दिवस जरी इकडे तिकडे झाला तरी तुमचा क्लेम गेला. रेल्वेने तर क्लेम प्रिव्हेन्शनचं सेक्शन काढलंय की त्यांच्याकडे क्लेम केला की पहिल्या दणक्यात आमच्याकडे तुमचं काहीच देणं लागत नाही, डायरेक्टच पहिले तर नकारच देऊन टाकायचं. त्याला म्हणतात प्रिव्हेन्शन. म्हणजे जसं काही लोक तसं वागतात की ते भाऊ आपले 25,000 मधले 8,000 राहिले होते, काही देणं नाही लागत, प्रिव्हेन्शन झालं, ते मिटलं म्हणतात सगळं. आत्ता सध्या काय खेळताय किंवा आत्ता सध्या काय करावं असं वाटतं? जे त्यावेळेला वाटत होतं ते आता वाटतंय काय? पण आत्ता 2019 मध्ये जे वाटत होतं ते 2020 मध्ये वाटतंय का? वाटण्यापेक्षा असं म्हणतो की ते ज्यांनी तुम्हाला 2019 मध्ये प्रेम दिलंय ते 2020 मध्ये आज आहेत का? म्हणजे माइंड मध्ये आहे का? स्मरणात आहे का? 2019 मध्ये जर एखाद्याने विनाकारण मदत केली असेल, त्याचं स्मरण आहे का? त्याने दिलेल्या मदतीचं, त्याने केलेल्या प्रेमाचं स्मरण आहे का? होऊ शकते तुम्हाला मावशीने अंगा खांद्यावर खेळवलं असेल, कधीतरी तिला एखाद्या तुमच्या वाढदिवशी नवीन साडी दिली का? मावशीच्या अंगा खांद्यावर तर खेळले असाल, पण तिने जे विनाकारणचं प्रेम दिलंय त्याचं स्मरण आहे का? आपल्याच घरातली आई घ्या ना. कधीतरी तुम्हाला ताप आला असेल आणि तुमच्या डोक्यावर पाण्याच्या त्या थंड पाण्याच्या पट्ट्या ती ठेवत बसली असेल, कधी कधी रात्र जागली असेल, तिच्या प्रेमाचं स्मरण आहे? बाकीचं काही नाही, फक्त स्मरण आहे का तेवढंच. तिच्यासाठी तुम्ही काही केलं आहे ते जाऊ दे, काही करणं न करणं ते जाऊ दे, फक्त स्मरण आहे का? आठवण आहे का? विसरले तर नाही ना? माना हलून नाही चालणार आहे, बराच विसर पडलेला आहे. आणि ही गोष्ट निधड्या छातीने मान्य करायला काय हरकत आहे की हा विसर पडलाय. गुड. जरा छाती मोठी होऊन जाते की मान्य केलं. अमान्य करणं म्हणजे कंजूसी आहे, कठोरता आहे. पण मान्य करणं म्हणजे निधड्या छातीने काम केलं की विसरलो खरंच, ऍक्सेप्टेड.
तर ज्याने विनाकारण आपल्यासाठी नदी तयार केली, समुद्रातल्या पाण्याची वाफ करून सूर्याच्या उष्णतेने आकाशात न्यायची ढग तयार केले, ते ढग वाऱ्यासोबत इकडे तिकडे पसरवले आणि ती वर्षा केली, त्या वर्षेने आपण शुद्ध पाणी पिऊन तृप्त झालो. तर हे प्रेम आहे की काय? हे प्रेम आहे हेच आपल्याला माहित नाही. आपल्याला वाटते हा निसर्गाचा नियम आहे, त्याप्रमाणे होत आहे. परंतु करणारा कोणीतरी आहे. म्हणजे प्रश्न तोच आला, हे होत आहे की करत आहे? आणि करत आहे तर कोणीतरी करणार आहे. आणि जरी होत आहे तरी ते सिस्टमॅटिक होते आहे, म्हणजे कोणीतरी आहे. somebody is there. मग तो जो कोणी असेल त्याला अल्लाह म्हणा, राम म्हणा, रहीम म्हणा, येशू म्हणा, झरतृष्टवाले असो नाही तर पारशी असो, 300 पेक्षा जास्त धर्म या पृथ्वीवर आहेत. ते सगळ्या 300 धर्मांचे आधारस्तंभ असो, त्यांच्या नावाने आवाज द्या. पण आहे ना कोणीतरी. म्हणजे शोकांतिका आहे की हे सगळं आपल्याला जे मिळत आहे न मागता, ते प्रेम आहे हेच आपल्याला माहित नाही. न मागता जे मिळतं ते प्रेम आहे हेच माहित नाही. प्रेम असल्याशिवाय दिलं जाईल का? कुठेतरी बरं न मागता त्यातल्या त्या देशावरचं प्रेम होतं. बऱ्याचशा स्वातंत्र्य सैनिकांनी विवाहच केला नाही, तरुणपणातच बलिदान करून टाकलं. प्रेम होतं. आता भारत मातेचं चित्र पाहतो, पण भारत माता कोणती अशी स्त्री नाहीये. पण त्याचं ते प्रेम आहे, या प्रेमासाठी बलिदान देऊन टाकलं ना. स्मरण होतं. कोणाचं तरी आपण देणं लागतो, स्मरण आहे. कोणीतरी आपल्यावर प्रेम करतं, त्याचा विसर नाही पडला पाहिजे, स्मरण आहे. आणि ह्या कडव्यात म्हटलेलं आहे की निर्मिला हा देह हरिभजनाशी, तयाच्या प्रेमाशी विसरलाशी. त्याच्याच प्रेमाला विसरला तर मग बाकीच्यांची काय कथा आहे ना? बाकीच्यांना तर आपण पहिल्या गाडीतच बसून देऊ, है ना, की तुम्ही बस जाऊ शकता. मनुष्य जन्म मिळालाय, केवढी मोठी गोष्ट आहे. प्रेम विसरून गेले. कमीत कमी जन्माला आल्यानंतर इथल्या लोकांनी जो विनाकारण तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला असेल, त्याचा तो विसर नका पडू देऊ. भलेही त्यांच्यासाठी काही करता येईल न करता येईल ती वेगळी गोष्ट आहे. या कडव्यातून काय सांगितलं गेलंय की विसर तर नको पडू देऊ. लक्षात ठेव, जेव्हाही तू समर्थ होशील तेव्हा आपोआपच त्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीविषयी काहीतरी केल्या जाईल. ज्यांनी प्रेम केलं त्यांनी थोडी असं सांगितलं की तुम्ही तुमचे राहते घर पाडून तिथे गोशाळा बांधा, असं सांगितलंय. राहते घर पाडून गोशाळा बांधायत काय मजा आहे? आणि वरून सांगायचं आम्ही प्रेमाचं प्रतिफल देतोय, त्यांनी आमच्यावर प्रेम केलं होतं आम्ही करतोय. अरे ह्या गोष्टी तर मार्केटिंग वाल्यांना माहित असतात, बाजारातल्या गोष्टी आहे या. जसे तुम्ही बघितले असतील लोकांचं मानसशास्त्र, विवाहामध्ये वही पेन घेऊन बसतात. तुम्ही काय दिलं, नाव लिहा, तुमचे किती 250, एक साडी, याचं टोपी टावेल. आणि मग ते असं लिहून ठेवलं की त्यांचे जेव्हा लग्न होतात त्यावेळेला ते बाळ कामात येतं. आणि ते इतकं जपल्या जातं की इतिहासाची बखर आमच्याकडे तेवढी जपून नाही ठेवत, पण ते वही पक्की असते. आम्ही बखर कधी वाचतच नाही. बखरीमध्ये काय काय असतं? शिवाजी महाराजांच्या काळात बहिर्जी नाईक, अतिशय उत्कृष्ट गुप्त हेराचं काम करणार, माहित आहे कोणाला? बखर मधलं हे माहित नाही, पण त्याला सांगा बरं